लक्षात घ्या, बाळाला वारंवार उचकी लागणं हे बाळाच्या वाढीचं किंवा योग्य त्या विकासाचं एक चांगलं असं लक्षण आहे किंवा संकेत आहे. बाळाला वारंवार उचकी लागते आहे याचाच अर्थ बाळाचे लंग्स हे व्यवस्थितरित्या डेव्हलप होत आहेत किंवा ते झालेले आहेत. बाळाला उचकी ही बाळाच्या मज्जातंतूच्या उत्तेजनामुळे लागते आणि बाळाला अशी उचकी लागणं हे अजिबात हानिकारक नाही. आता बाळाला उचकी का लागते? जेव्हा बाळ हा आईचं दूध खूप फास्ट सक करून पितो आणि अशा वेळी बाळाच्या पोटामध्ये खूप जास्त अतिरिक्त हवा जाते, तर त्यावेळी बाळाला उचकी लागू शकते. किंवा बाळ खूप जास्त रडलेलं आहे, खूप जास्त बाळ खेळलेलं आहे, खूप जास्त बाळ हसलेलं आहे, किंवा बाळ हा बाटलीने जास्त दूध पिलेलं आहे, तर त्यावेळी सुद्धा बाळाला उचकी लागू शकते. जी बाळ 6 महिन्यापेक्षा लहान आहेत अशा बाळांच्या बाबतीमध्ये बाळ जर ओव्हरफीड घेत असेल, म्हणजेच आवश्यकतेपेक्षा जास्त दूध पित असेल, तर त्यावेळी सुद्धा बाळाला वारंवार उचकी लागू शकते. यावेळी बाळाच्या पोटामध्ये अतिरिक्त हवाही जाते, ही हवा बाहेर काढणं गरजेचं असतं. आता बाळाला उचकी लागल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? जेव्हा बाळाला उचकी लागते तर त्यावेळी तुम्हाला बाळाला अपराईट पोझिशन मध्ये तुमच्या खांद्यावरती, किंवा बाळ खूप लहान असेल तर तुमच्या छातीवरती उभं पकडायचं आहे आणि हलक्या हाताने बाळाच्या पाठीवरती एकतर थाप द्यायची आहे किंवा वरच्या बाजूला बाळाला या पद्धतीने बाळाच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे, ज्यामुळे जी काही एअर बाळाची ट्रॅप झालेली आहे ती ढेकरेद्वारे बाहेर निघेल आणि थोड्या वेळामध्ये उचकीही थांबेल. आता एवढं करून सुद्धा जर बाळाची उचकी थांबत नसेल तर त्यावेळी तुम्ही बाळाला थोडंसं ब्रेस्ट फीडिंग सुद्धा करू शकता. परंतु ट्रस्ट मी, अशी काही करण्याची गरज पडत नाही. अगदी तुम्ही बाळाला अपराईट पोझिशन मध्ये घेतलं की काही सेकंदामध्ये बाळाची ही उचकी थांबून जाते. बाळाची उचकी थांबावी यासाठी तुम्हाला बाळाला पाणी देणं किंवा नारळ पाणी देणं किंवा आणखी मध चाटवणं या सगळ्या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत. बाळाला वारंवार उचकी लागू नये यासाठी तुम्हाला बाळाला अतिशय रडवून किंवा खूप जास्त भूक लागल्यानंतर फिडिंगला घ्यायचं नाही. बाळ जेव्हा थोडासा हात तोंडामध्ये घालायला लागतो किंवा भुकेचे संकेत द्यायला लागतो तर त्यानंतर बाळाला लगेच फिडिंगला घ्यायचं आहे. शिवाय जर तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा थोडासा जास्त असेल तर त्यावेळी बाळाला फिडिंगला घेण्यापूर्वी 5 मिनिट अगोदर तुम्हाला जे काही मिल्क आहे हे हाताने थोडंसं एक्सप्रेस करायचं आहे, जेणेकरून जो मिल्क सप्लाय आहे हा थोडासा रेग्युलेट होईल. बाळाच्या तोंडामध्ये खूप जास्त दूध साठून राहणार नाही, त्यामुळे बाळ हा एकदम गटगट पिणार नाही आणि एक्स्ट्रा एअर बाळाच्या पोटामध्ये जाणार नाही. शक्यतो बाळाला बाटली वापरण्याऐवजी चमचा वाटीने तुम्ही दूध देत असाल तर ते बाळासाठी जास्त बेटर आहे. आणखी एक शेवटची आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला उचकी लागो किंवा न लागो, प्रत्येक फीड नंतर बाळाने ढेकर देणं हे खूप गरजेचं आहे आणि ही ढेकर तुम्हाला बाळाला जरूर काढायची आहे. बाळ जरी झोपला असेल तरी सुद्धा बाळाला उभा तुमच्या खांद्यावरती 15 ते 20 मिनिट पकडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बाळाला झोपवायचं आहे. दूध पिल्यानंतर लगेचच बाळाला आडवं करायचं नाही, लगेचच झोपवायचं नाही. तुम्ही काही जरी नाही केलं तरी सुद्धा ही जी उचकी आहे ही अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये थांबते. बाळाला त्याचा काहीही त्रास होत नाही. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही, फक्त या छोट्याशा टिप्स जरूर फॉलो करा.